सोनालिका जोशी म्हणजे गुजराती नाही तर अस्खलित मराठी बोलणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री आहे. त्याबद्दल आधी सुरुवातीला काय सांगाल? हो, खरं आहे. थँक्यू हे रिव्हील केल्याबद्दल. कारण जोशी आणि जोशी याच्यात खरं तर लोकं थोडं गफलत करतात. कारण एक तर हिंदी आहे. मी मराठीत काम करत असते तर डेफिनेटली ते जोशीच असतं. पण हिंदीत असल्यामुळे आणि दिलीप जोशी नावाचं एक म्हणजे दिलीप जोशी हे ॲक्टर आहेत. त्यांचंही जोशी असल्यामुळे लोकांना असं वाटतं मी पण गुजराती आहे आणि ती गुजराती थोडं बॅकग्राऊंडची सिरियल असल्यामुळे खूप वेळेला गोंधळ होतो लोकांचा. मग तुम्ही मराठी खूप छान बोलता, तुम्हाला कसं येतं एवढं मराठी? म्हटलं मी मराठीच आहे, पण त्यांना विश्वास बसत नाही त्याच्यावर. त्यांना असं वाटतं मी तसं तयार केलंय कॅरेक्टर, म्हणजे मी खूप मोठे एफर्ट्स घेतलेत वगैरे असं वाटतं. पण मजा येते म्हणजे असे हे मिळतात, कमेंट्स मिळतात तेव्हा मजा येते ऐकायला. अगदीच. पण आम्ही माधवीला ओळखतो. आम्ही 17 वर्ष बघत आलोय. इन अँड आउट आम्हाला तिचे डायलॉग्स माहिती आहेत. आम्हाला ती कशी दिसते ते माहिती आहे. आत्ता हा अड्डा खास सोनालिकासाठी आहे आणि मला आणि आमच्या टीमला तिच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सुरुवात कशी झाली अभिनयाची आणि का अभिनेत्री व्हायचं ठरवलं? ठरवलं तर काहीच नाही. खरं मी लहानपणापासून करते आहे म्हणजे या इंडस्ट्रीत असं नाही म्हणता येणार कारण मी जळगावला होते आणि बाबा बँकेत होते. सो बाबांच्या खूप बदल्या व्हायच्या. पण जळगावमध्ये आम्ही ना बरेच वर्ष राहिलो. मग तिथे आम्ही फिरत होतो कारण बाबांच्या बदल्या म्हणजे जळगावच्या जवळपास जी गावं होती तिथे त्यांची नोकरी बदलायची. बँकची हे बदलायची शाखा. तर आम्ही एका जळगावमध्ये स्थायिक झालो 9वी पर्यंत. पण मग तिथे राहताना पंचम संस्था होती जळगावमध्ये. तर तिथे मी लहान वयोगटातली जी काही कामं असतील ती मी करायचे. कारण आई त्या संस्थेशी कनेक्टेड होती. कारण आई खूप सुंदर ॲक्ट्रेस आहे. कारण जळगावमध्ये राहिल्यानंतर ती इथे काही तिने केलं नाही. तोपर्यंत सगळं तिचं एजही क्रॉस झालं होतं. मग घरात इथेही बघायचं होतं मुंबईत. ताई खूप सुंदर माझी ॲक्ट्रेस होती. तिने मुंबईत येऊन काम केलं होतं. सो आमच्याकडे ना हे घरात आणि आमच्या ब्लडमध्ये येते अभिनय. आणि बाबा उत्तम कवी आहेत. म्हणजे त्यांची पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची शेपट्या, हसगुल्ले, हसरी मैफिल तर आत्ता त्यांनी रिसेंटली दोघांनी मिळून आईनी आणि बाबांनी काढले. म्हणजे आईबाबांचा दोघांचा कार्यक्रम आहे. सो आमच्या घरात ना ही कला पहिल्यापासूनच आहे. तर तेव्हा लहानपणापासून मी कामं करायचे. मी जवळजवळ 5वीत असल्यापासून जळगावच्या आजूबाजूला जी काही गावांमध्ये मोनो ॲक्टिंग, सोलो ॲक्टिंग असे जे काही व्हायचे, तिथे मी शाळा करून जायचे. तिकडनं अवॉर्ड घेऊन यायचे. वक्तृत्व स्पर्धा म्हणा, मोनो ॲक्टिंग म्हणा, हे सगळे मी भरपूर बक्षिसं त्यावेळेला जिंकले. आणि नाटकातनं त्या संस्थेमधनं तर जी नाटकं व्हायची ती मी करायचे. तिथे बालगंधर्व नाट्यगृह होतं जळगावमध्ये. सो तिथे आम्ही नाटकात काम करायचोच. सो ती सवय होतीच. मग आईबाबांनाही असं वाटायला लागलं आपला अभ्यास जरा कमीच होता. तेव्हा आईबाबांना कळायला लागलं की आपल्या मुलांमध्ये ही कला आहे. तर आपण आता मुंबईत एक चान्स घेऊया. पण त्याच्या आधी त्यांनी मला 6वीत 1 वर्ष पाठवून बघितलं. मग मी 1 वर्ष माझ्या मावशीकडे राहिले. माझी मावशी मुंबईतली ती क्लासिकल सिंगर आहे, जी आता खूप फेमस आहे. अर्चना कान्हेरे तुम्ही ऐकलं असेल नाव. तर ती उत्तम गायिका आहे. तर तिच्याकडे मी 1 वर्ष राहिले. मग तिथून परत काही झालं नाही तेव्हा आमचं काय, मी परत आले. मग ताई आली मुंबईत. तिने करून बघितलं आणि तिला खरंच चांगलं मिळायला लागलं कामं. तर तिने खूप मोठ्या लोकांबरोबर तेव्हा कामं केली. मग आम्ही असं ठरवलं की म्हणजे आईबाबांनी ठरवलं की आता मुंबईतच आपल्याला खरं आहेत. आपण ट्रान्सफर बाबांनी घेतली तर मिळेल का आपल्याला? बाबांनी चान्स घेऊन बघितला, त्यांना ट्रान्सफर मिळाली. सो मी 90मध्ये आम्ही पूर्ण फॅमिली इथे शिफ्ट झालो. आणि जळगावला खरं तर खूप मोठा बंगला होता, गाडी होती अँबेसेडर वगैरे. पण ते सगळं सोडून, विकून आम्ही इथे पारसीवाड्यामध्ये 1 रूम किचनमध्ये 5 जणं आणि अख्ख्या बंगलाचा जो काय संसार होता तो सगळा कसाबसा ॲडजस्ट केला आणि मग आम्ही राहायला सुरुवात केली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.